बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये मद्यधुंद कार चालकाचा महाद्वार रोडवर उन्माद पाहायला मिळाला। महाद्वार रोडच्या रॉंग साईडने येत महिलांसह त्याने भाविकांना धडक दिलेली आहे। मद्यधुंद कार चालकाने काही दुचाकींना सुद्धा धडक दिली। वाहतूक पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करून कार रोखली आणि त्यामुळे अनर्थ टळलेला आहे। संतप्त जमाव होता आणि याच जमावाकडून मद्यधुंद कार चालकाची कपडे फाटेपर्यंत धुलाई करण्यात आली आहे। जुना राजवाडा पोलिसांनी सांगलीचा कार चालक प्रसाद दत्तात्रय सुतार याच्यासह साथीदाराला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, महिलांसह भाविकांना धडक बसलेली आहे। काही जखमी जणांची, जे लोक जखमी आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? श्रद्धा, काल सायंकाळच्या वेळी ही घटना घडलेली आहे। कोल्हापुरातील महाद्वार रोड हा एक गजबजलेला परिसर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते खरेदीसाठी, आई अंबाबाईची दर्शनासाठी आलेले अनेक पर्यटक या महाद्वार रोडवरती जो बाजार आहे त्या ठिकाणी खरेदी करत असतात। त्यामुळं हा रोड जो आहे तो वन वे करण्यात आलेला आहे आणि त्याच वन वे मध्ये रॉंग साईडनं ही चारचाकी गाडी घेऊन एक सांगलीतील व्यक्ती आला होता। त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार देखील होता। मात्र रॉंग साईडनं येत असताना अतिशय अंधाधुंद पद्धतीनं तो गाडी चालवत होता। काही महिलांना, काही भाविकांना त्यानं ठोकर दिली, काही दुचाकींना देखील ठोकर दिली। या सगळ्या पार्श्वभूमीवरती संतप्त झालेल्या जमावानं तात्काळ त्याला पकडलं, त्याला गाडी थांबवली आणि त्यानंतर पोलीस देखील त्या घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला कपडे फाटेपर्यंत खरं तर नागरिकांनी चोप दिलेला आहे। अनेकांना खरं तर त्या ठिकाणी आपल्या जीव गमावा लागला असता अशा पद्धतीने तो गाडी चालवत होता आणि म्हणूनच संतप्त जमावानं त्यांना खरं तर कपडे फाटेपर्यंत मारलेला आहे। तर अशा पद्धतीच्या घटना घडू नये त्यासाठी पोलीस वारंवार त्या ठिकाणी फेरफटका मारत असतात। रॉंग साईडनं जे कोणी येत असतात त्यांना ते थांबवत असतात। मात्र हा व्यक्ती जो आहे तो मद्यधुंद अवस्थेत होता अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे निश्चितच या दोघांवरती कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। हो, आणि काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल। शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।